साताऱ्याच्या डोंगरामध्ये दडलेली निसर्गाच्या मिठीत लपलेली एक शांत जागा म्हणजे जिथे वाऱ्याची साद आहे आणि प्रत्येक पाऊल निसर्गाशी जवळीक वाढवतं. तर मंडळी, आज आपण चाललो आहोत इतिहास, साहस आणि सौंदर्य या तिन्हीचा संगम असलेल्या पांडवगडाच्या प्रवासाला. हा आहे पांडवगड किल्ला आणि हा आहे आमचा आजचा ट्रेक. एक छोटासा ट्रेक, पण अनुभव मात्र अगदी अविस्मरणीय. तर मंडळी, नमस्कार. या सह्याद्रीच्या कुशीत वाईच्या पर्वतरांगेत एक किल्ला दडलेला आहे, एक वेळोवेळी युद्धभूमी, आणि आज तो आपल्यासाठी एक गूढ इतिहास आणि निसर्ग यांचा संगम आहे. वाई मांढरदेव रोड मार्ग किंवा गंडेवाडी मार्ग आहे, त्यातून अधिक शांत आणि निसर्गरम्य वाट आहे. बर हा तिथून मग हा जो रस्ता आहे ना पूर्ण गेलेला हा हाईट कमी हा लगेच होय का? दोन टप्पे आहेत हा तेवढेच. ते इकडून कसं डायरेक्ट असं बर. जास्त चढावं, इकडून प्लेन आहे ना? थोडा कमी. बर बर, चालतंय. एवढं काय नाही, इथनं गेलेलंच परवडत तुम्ही. गुंडेवाडीतनं जाऊ का मग? ओके, धन्यवाद. गाडी लावायची नाही. चालेल, धन्यवाद. बोर्डच लावलाय बघा बाई. बरं बरं बरं, चालेल. चला. पांडवगड किल्ला वाईमध्ये आहे. सुमारे 4177 फूट उंचीवर असलेला या किल्ल्याचा ट्रेक सुरू करण्यासाठी विविध रस्ते आहेत. काळाच्या पायऱ्यांच्या अवशेष बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतात. चला तर वर जाऊ. पांडवगडाची सध्याची अवस्था खूप जुनी आहे आणि त्यांच्या भिंती दगडी संरचनांमध्ये त्यांनी काळाच्या गर्दीतले कितीतरी क्षण इथे जपलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिला टप्पा वर चढून वर आलोय आपण. आता पुढे वर बघा, हा दिसतोय पांडवगड. पांडवगड किल्ला हा शिलाहार राजवटीतील भोजराजा द्वितीय यांनी अंदाजे 1178 ते 1193 काळात बनवलेला होता. याची आपल्याला इतिहासात नोंद बघायला मिळते. पांडवगड किल्ला म्हणजे ही एक केवळ युद्धशाळा नव्हती, तर हे एक रणनीतिक स्थान होते, कारण त्याहून खाली खोल दऱ्या आणि व्यापार मार्ग आहेत. 1648 मध्ये हा किल्ला बिजापूरच्या नियंत्रणात होता, पण मग 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यावर ताबा मिळवला आणि हा त्यांचा भाग बनला. आपल्याला खडा रस्ता लागतोय, थोडी कसरत करावी लागणार आहे आपल्याला. चला तर मग पुढे बघूया. वाट बघताय तुम्ही, ही वाट पूर्ण काळ्या कातळात कोरलेली आहे. काळ्या कातळात पायऱ्या बनवलेल्या. चला. पण पुढे जाऊन 1701 मध्ये हा किल्ला औरंगजेबाच्या सैन्याच्या ताब्यात गेला. पण मग परत शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला स्वराज्यात सामील केला. हा समोर आपल्याला बघायला मिळतोय तो मांढरदेवीचा डोंगर आहे आणि
पूर्ण असा व्ह्यू असला छान दिसतोय ना. नंतर 1817 आणि 1818 मध्ये पांडवगड हा किल्ला ब्रिटिशांच्या संघर्षात महत्वाचा ठरला होता आणि अखेर 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला. कशी दरी मोठी. इकडे रोड जातो तो मॅप्रो कंपनीवर जातो. त्याच्या अलीकडेच एक लेफ्ट साईडला जाणारा रोड आहे, तिथून वर या. आपल्याला पहिलं पाण्याचं सगळं बघायला मिळते. उन्हाळा सुरू होणार आहे, त्यामुळं पाणी वाईज तुम्हाला खराब दिसेल. त्या काळामध्ये किल्ल्यावर अंदाजे 18 दगडी कुंड होते, ज्या युद्धाच्या काळात पाण्याचा महत्वाचा स्रोत होते. त्यापैकी आजही काही कुंड इथे जतन केलेले आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला हे मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळतं. त्या टाक्याचा वापर आपण त्या काळात पेच्या पाण्यासाठी करत होतो. असं तशी तो बुरुज दिसायला लागलाय. पाण्याच्या टाकांपासून सरळ पुढे चालत आले असता सरळ रस्ता गडाच्या महादरवाजाकडे जातो. चला तर मग आपण महादरवाजा बघूयात. पांडवगडाची ही असलेली 40 ते 60 फूट उंचीची नैसर्गिक दगडाची भिंत व पाण्याच्या कुंडाचे सुंदर जाळे हे या किल्ल्याला अत्यंत संरक्षित करायचे. सव्वा तासाच्या प्रतीक्षेनंतर आपण पोहोचलो फायनली गडाच्या महादरवाजाकडे. हा महादरवाजा बसला बुरुज हा व्यवस्थित अवस्थेत दिसतोय आपल्याला, पण या साईडचा बुरुज आहे त्याची पडझड झालेली आहे. चला तर मग महादरवाजा दाखवा. हा आहे महादरवाजा. महादरवाजाच्या वरच्या बाजूची पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते. तर तिथं दरवाजा लॉक करण्यासाठी एक खुंटी लावली जायची आडवी, त्यासाठी ते दिलेलं आहे. महादरवाजातून पुढे आल्यानंतर ना आपल्याला ते लागतो दुसरा दरवाजा. हे साईडला 2 बुरुज दिसत आहेत आणि आतमध्ये इथे असा दुसरा दरवाजाचे अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत. चला तर मग आपण ते बघून पुढे जाऊयात. गडावर आजही काही मंदिरे आहेत, जसे की देवीचे आणि हनुमानाचे मंदिर, जे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.
दरवाजातून वर चालत आल्यानंतर डाव्या साईडला पुढे चालत येते आणि डाव्या साईडला आपल्याला पहिल्यांदाच मारुतीचं मंदिर बघायला मिळते. चला तर मग आपण मारुतीचं दर्शन घेऊया. रुद्र मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर चला आपण पुढे जाऊयात. हा आहे तुम्हाला तो पुण्याचा गाणं आहे. इथं आपल्याला एक मातीचं मंदिर बघायला मिळते. बाहेर आपल्याला अशी कुंड आहे. हे आहे पांडवजाई मातीचं मंदिर. चला तर मग आपण आतमध्ये जाऊ दर्शन घेऊया. आतमध्ये जाताना आपल्याला डाव्या साईडला शिवलिंग आणि नंदी लागतो. आतमध्ये आपल्याला दोन्ही साईडला या साईडला एक खोली बघायला मिळते, या साईडला एक खोली आणि सरळ समोर पांडवजाई मातीचं मंदिर. दरवर्षी काही लोक मंदिरात येऊन पूजा करतात. हा किल्ला आजही केवळ ऐतिहासिक स्मारक नाही तर धार्मिक पवित्र जागा आहे. त्याची आता पडझड झालेली दिसते आपल्याला. खूप अशी जुनी वास्तू आहे. ही वास्तू बघून आपण जाऊयात पुढे बुरुजाकडे. हा बघा चौथरा. दक्षिणेकडच्या बुरुजाकडे. इकडे खाली दिसते मेनवली गाव आणि मेनवली गावाकडून येणारी वाट दिसते आपल्याला आणि पलीकडे दिसते ते सगळं वाई शहर आणि सगळ्या डोंगर रांगा आणि या साईडला दिसते ना समोर दोम धरण दिसते आपल्याला सर. तसेच किल्ल्याच्या पाया भागात पांडवगड गुहा आहे म्हणून हा किल्ला आणखी अद्भुत वाटतो. या किल्ल्याची भौगोलिक स्थिती खूपच रणनीतिक आहे. एकीकडे दरी दुसरीकडे टेकड्या, यामुळे याला आजही एक जबरदस्त वॉच टॉवर सारखं महत्व आहे. या किल्ल्यावरून आपल्याला आसपासचे किल्ले बघायला मिळतात, जसे की किंजळगड देखील आपल्याला इथून बघायला मिळतो. त्यामुळे हे क्षेत्र ऐतिहासिक दृष्ट्या मजबूत किल्ल्याच्या जाळ्याचा भाग होता. आज पांडवगड किल्ला हा एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. हे फक्त ट्रेकरसाठी नाही तर इतिहासप्रेमींसाठी ही एक खास जागा आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक लोकांना निसर्गाच्या सौंदर्याचा आणि इतिहासाचा अद्भुत अनुभव मिळतो. त्याचबरोबर ज्यांना शांतता, प्रवासाची रोमांचक अनुभूती आणि जुने काळ मनात दडलेल्या कथांमध्ये डोकवायचे आहेत, त्यांच्यासाठी पांडवगड म्हणजे एक परिपूर्ण ठिकाण आहे. खाली आलोय.
तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.